आणि आता आपण पाहणार आहोत सुपरफास्ट 100. छत्रपती संभाजीनगरमध्ये जोरदार पाऊस झाला. सध्या शेतातील पीक काढणीला आले. अशातच पाऊस बरसल्याने शेतकरी हवालदिल झाला. येवला शहर परिसरात पावसाच्या सरी बरसल्या. मेघगर्जनेसह झालेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली तर शेतकऱ्यांची चिंता वाढली. केंद्र सरकारच्या वाढवण बंदर प्रकल्प उभारणीच्या कामाला मार्ग अखेर मोकळा झाला. बंदराच्या उभारणीला स्थगिती देण्यात यावी यासाठी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली. पुरंदर तालुक्यातील खानवडी गावात शरद पवारांनी प्रकल्पबाधित शेतकऱ्यांसोबत चर्चा केली. पुरंदर तालुक्यातील 7 गावांमध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रस्तावित आहे. दरम्यान या प्रकल्पग्रस्त बाधित ग्रामस्थांसोबत संवाद साधत लोकांवर अन्याय होता कामा नये असं मत शरद पवारांनी व्यक्त केलं. यावेळी खासदार सुप्रिया सुळेही उपस्थित होत्या. राजकारणात महिलांच्या बाबतीत खालच्या पातळीवर टीका करणं योग्य नाही. राजकारणात खालच्या पातळीवर जाऊन टीका टिप्पणी करू नये. महिलांवर टीका करणाऱ्यांना महिला आयोगाकडून नोटीस देण्यात आली आहे असं राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली सांगणकर यांनी सांगितलं. दिलीप पाटलांकडून झालेल्या टीकेबाबत त्यांनी प्रतिक्रिया दिली. पुण्यात दिवाळीच्या निमित्तानं दी पुना मर्चंट चेंबरच्या वतीने पूरग्रस्तांची दिवाळी गोड करण्यासाठी उपक्रम हाती घेण्यात आला. अजित पवारांच्या हस्ते 5000 किलो लाडू चिवडा पूरग्रस्तांसाठी पाठवण्यात आला. अभिनेत्री राखी सावंत आणि पती आदिल दुर्राणी यांच्यातील वाद अखेर मिटला. दोघांनी एकमेकांविरुद्ध दाखल केलेले गुन्हे मुंबई उच्च न्यायालयाकडून रद्द करण्यात आले. परस्परांविरोधातील गुन्हे रद्द करण्यास दोघांनी अनुमती दर्शवल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने हा निर्णय दिला. धनगर आणि बंजारा समाजाला आदिवासी प्रवर्गातून आरक्षण देऊ नये या मागणीसाठी गडचिरोलीतील हजारो आदिवासी बांधव रस्त्यावर उतरले. इंदिरा गांधी चौकापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत आदिवासी बांधवांनी आक्रोश मोर्चा काढला. आणि या घडामोडीनंतर इथे वेळ झाली की ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. आता ब्रेकनंतर बघूयात इतरही घडामोडी. उत्तर पुणे जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव, शिरूर आणि खेड तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यांमुळे बिबट मानव संघर्ष दिवसेंदिवस वाढत चालला आहे. याबाबत अजित पवारांच्या उपस्थितीत पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक पार पडली. बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्यांना आणि जखमींना 31 ऑक्टोबरपर्यंत मदत देणार असल्याचं यावेळी अजित पवारांनी स्पष्ट केलं. बुलढाण्यात शिक्षक गौरव पुरस्कार सोहळा संपन्न झाला. उत्कृष्ट शैक्षणिक कार्य करणाऱ्या शिक्षकांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. 2019 पासून शिक्षकांना पुरस्कार घोषित झालेले होते, मात्र वितरण रखडलं होतं. अखेर या पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं. चंद्रपुरात 69व्या धम्मचक्र अनुप्रवर्तन सोहळ्याची थाटात सुरुवात झाली. शहरातील बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापासून भव्य बाईक रॅली काढण्यात आली. भंडाऱ्यात जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षकांअभावी विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान झालंय. शिक्षकांची 800 पदं रिक्त असल्यानं शिक्षक भरती प्रक्रिया राबवण्याची मागणी जोर धरू लागली. आता वेळ झाली का ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर बघूयात इतरही बातम्या. चंद्रपूरच्या अन्न आणि औषध प्रशासनाच्या पथकाने जिल्ह्यातील मूल इथल्या खाद्यतेल रिपॅकिंग युनिटवर धडक कारवाई केली. कारवाईत 22 लाख किंमत असलेला 14 किलोचा सोयाबीन तेलाचा साठा जप्त करण्यात आला. जळगावमधील पेट्रोल पंपावर दरोडा टाकणाऱ्या टोळीला अटक करण्यात आली आहे. मुक्ताईनगर वरणगाव इथल्या 3 पेट्रोल पंपावर दरोडा टाकून 1,33,000चा मुद्देमाल दरोडेखोरांनी लंपास केला होता. दरम्यान नाशिकमधून 5 आरोपींना ताब्यात घेण्यात आलं असून यात एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे. पिकअप गर्दीत घुसल्यानं एकाचा मृत्यू झाला तर 8 जण जखमी झाले. बीडच्या पाली इथल्या स्मशानभूमीत अंत्यविधी सुरू असताना ही घटना घडली. चिपळूण तालुक्यातील मुर्तवडे गावात वीज पडून एकाचा मृत्यू झालाय तर 5 जण किरकोळ जखमी झाले. भात जोडणी करत असताना वीज पडून 40 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. यानंतर इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.